नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत सध्या याच्या लागलेल्या कुठल्या तर नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुकांच्या धर्तीवर आता महाविकास आघाडी आणि मनसेचा एक मोर्चा निघणार आहे उद्या. मुंबई सेंट्रल पासून हा मोर्चा निघेल तर बीएमसी पर्यंत हा मोर्चा जाणार आहे. पण या मोर्चाला कारणीभूत कोण? तर या मोर्चाला कारणीभूत आहे भाजप सरकार, इलेक्शन कमिशन आणि याच इलेक्शन कमिशनच्या विरोधात आता हा मोर्चा निघणार आहे. कारण आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती, भाजप कशा पद्धतीने निवडून येत आहे, भाजपाने आजपर्यंत कशा पद्धतीने सत्ता काबीज केली आहे, डुप्लिकेट मतदार आणून आणि ईव्हीएमच्या मध्ये घोळ करून त्यांनी आजपर्यंत सगळीकडे आपली जी काही पोझिशन आहे ती स्थापन करून ठेवली आहे. जवळपास महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख हे डुप्लिकेट मतदार आहेत किंवा एका मतदानाच्या यादीमध्ये एका घरावर 3-4 लोकांचे सेम नाव आहेत किंवा एकाच घराच्या ऍड्रेसवर कोणी हिंदू आहे तर कोणी मुस्लिम आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे खोटारडेपणा आणि वेगवेगळ्या पद्धतीचा याच्यामध्ये असलेला जो की घोळ आहे तो घोळ बाहेर काढण्यासाठी 2-3 दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळा यांचा काळा कारभार दाखवला होता. ज्या पद्धतीने राहुल गांधींनी काळा कारभार दाखवला होता, देशामध्ये कशा पद्धतीने काळा कारभार चालतोय, तशाच पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी सेम त्याच पद्धतीने दाखवलं की कशा पद्धतीने बोगस मतदार या यादींमध्ये घुसवले जातात. दुसरं म्हणजे कालच एक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जादूचे प्रयोग दाखवले. जादूचे प्रयोग म्हणजे काय? तर खरोखरची जादू का? तर नाही, तर जादू अशी दाखवली त्यांनी की मतदान करताना ईव्हीएम मध्ये कशा पद्धतीचा घोळ होतो, घोळ हा कसा केला जातो आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला तो का दिसत नाही, कशामुळे दिसत नाही, हे सगळं त्यांनी अनालिसिस प्रत्यक्ष, म्हणजे लहान पोरांना कसं शाळेमध्ये ते प्रात्यक्षिक करून दाखवता, एक्सपेरिमेंट करून दाखवता, त्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट हे राज ठाकरे यांनी करून दाखवले. आधी लावरे तो व्हिडिओ आणि आता काल जादूचे प्रयोग हे त्याचे गाजले. तर मुळात म्हणजे मुद्दा हा आहे की आता सगळ्यात महत्वाचं हे जे काही राजकारण चालू आहे आणि राजकारणाच्या मागे जे की भाजपाची काळी कर्तूत आहे, ती काळी कर्तूत कशा पद्धतीने पोलखोल यांनी तर केलीच आहे. पण सगळ्यात मोठं म्हणजे इलेक्शन कमिशन मध्ये जो की बसवून ठेवलेला आहे इलेक्शन कमिशनर, तो देखील नरेंद्र मोदीच्या हाती पुढे हात जोडत असतो. म्हणजे हा किती लाचार आहे. आता याच्याच पलीकडचा जर आपण विचार केला तर हे जे काही बोगस मतदार आहे, जवळपास 1 कोटी, आपली 13-14 कोटी मतदार संख्या असताना त्याच्यामध्ये जर 1 कोटी हे मतदार येत असतील तर जवळपास 8 ते 9% मतदार हे बोगस आहेत. आणि या बोगस मतदारांचा जोपर्यंत याद्या या स्वच्छ होत नाही, याद्या क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्ही मतदान घेऊनच दाखवा. तुम्हाला मनसेचा दणका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी की खरी शिवसेना आहे त्याचा दणका तुम्हाला देतो, मग तुम्हाला तेव्हा कळेल. उद्याचा मोर्चा जो असणार आहे तो उद्याचा मोर्चा हा शांततेच्या मार्गाने असणार आहे. पण जर या मोर्चामधनं काही व्यवस्थितरित्या काही आउटपुट नाही निघालं किंवा याद्या जर स्वच्छ झाल्या नाही तर मग याचा पुढचा जो काही मोर्चा असणार आहे तो आक्रमक मोर्चा असणार आहे. आणि या आक्रमक मोर्चाला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. कारण की या हरामखोरांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार मांडून ठेवला आहे, आधी सांगत होते न किसी को खाने दूंगा ना किसी को खाने दूंगा, ना किसी को खाने दूंगा ना खिलाऊंगा, अशा पद्धतीचं हे खोट्यावर या पद्धतीचं यांचं कारनामे चालू आहेत. आणि ज्या पद्धतीने आता सर्वसामान्य जनतेला देखील कळून चुकलंय की कशा पद्धतीने आपण हे फसलो जातोय. म्हणजे याच्यामध्ये मुळात म्हणजे काय, जे काही मतदार आहेत त्या मतदारांचा इथे अपमान होताना दिसत आहे. ज्या पद्धतीने मतदार हा मतदान करायला जातो आणि काहीतरी आशा अपेक्षा पुढच्या 5 वर्षांसाठी आपल्या मनामध्ये ठेवून ते मतदान करतो, त्या मतदानाला कुठंतरी गालबोट लागतं आणि हे बोगस मतदानाच्या साथीने आणि जादूच्या प्रयोगाने म्हणजे ईव्हीएम मध्ये घोटाळा करून हे निवडून येत असतात. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा मोर्चा. दुसरं म्हणजे आता मनसे जर महाविकास आघाडी सोबत आहे तर काँग्रेसचे नेते तिथपर्यंत पोहोचतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण की काँग्रेसची विचारधारा आणि मनसेची विचारधारा ही थोडी वेगवेगळ्या दिशेला जाते. मनसे जो आहे तो बिहारी आणि युपी वाल्यांसाठी जोरदार आक्रमक पवित्रा असतो. त्यांना का तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता आणि जर आले तर त्यांना मराठी कंपल्सरी वगैरे या सगळ्या गोष्टी मनसेच्या आपल्याला खळखटाटपणा माहिती आहे. मग जर आता बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे आणि काँग्रेसचं कसं आहे, काँग्रेसला तिथे निवडून जर यायचं असेल तर मग त्यांना तिथे मत घेणं गरजेचं आहे. मग ते या मोर्चामध्ये सहभागी होतात का नाही हे उद्याच्या आपल्याला समजणार आहे.
तत्पूर्वी मित्रांनो, या बोगस मतदारांनी जे काही घोड घालून ठेवला आहे, सगळं सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या लोकांचे चेहरे सुद्धा बघायला तयार नाहीये. देवेंद्र फडणवीसचा चेहरा बघायला तयार नाहीये, ना ते अमित शहाचा, ना नरेंद्र मोदीचा. फक्त जे काही अंधभक्त असतील त्या अंधभक्तांना त्यांचे चेहरे बघूशे वाटतात, पण सर्वसामान्य जनतेला या हरामखोरांचा पडदा फास झालेला आहे आणि त्यांचे चेहरे बघू देखील वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नका, लाईक करायला तर मुळीच नका विसरा, शेअर करा. धन्यवाद.